नमस्कार. आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यामध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक सतीश कुलाल आपल्याशी बातचीत करणार आहेत. कुलाल साहेब नमस्कार. नमस्कार. आज आढावा बैठक संपूर्णपणे सोलापूर जिल्ह्यातली प्रत्येक तालुक्याने पार पडलेली आहे. तुम्ही एक प्रवक्ते म्हणून सोलापूर जिल्ह्याबरोबरच विशेषतः माळशिरस तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती गटासाठी कशा पद्धतीने रणनीती असणार आहे, काय प्लॅनिंग असणार आहे, काय तुम्हाला जिल्हाध्यक्ष उमेदवार पाटील यांनी आदेश दिले आहेत? आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय जिल्हा परिषद पंचायत समितीची आढावा बैठक, जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ प्रांतिक सदस्य व जिल्ह्याचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व तालुकानिहाय बैठका झाल्या आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा आणि पंचायत समिती गटाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व 68 जिल्हा परिषदच्या जागा आणि विशेषतः माळशिरस तालुक्यातल्या 9 जिल्हा परिषद आणि आमच्या 18 पंचायत समिती गणाच्या यासुद्धा आढावा बैठक झालेल्या आहे. आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली व तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर त्यांच्या आदेशाने या जिल्ह्यातील सर्व जागेची तयारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं करण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ प्रांतिक सदस्य यांनी दिलेले आहेत. त्या पद्धतीच्या सूचना घेऊन आज कार्यकर्ते आज आपल्या इच्छुक उमेदवारांचे हितं त्यांनी आपल्या पावतीद्वारे एक पत्राद्वारे इच्छुक उमेदवारांची नाव नोंदणी केलेली आहे आणि त्या पद्धतीनं नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली 100% सर्व जागावर उभा राहण्याचा आदेश हा नेतृत्वाने दिलेला आहे. आणि टायमिंगला कुठल्या क्षणी कुठल्या युती होतील त्यावेळेस वरिष्ठ मार्गदर्शनाखाली तिथले नेतृत्व निर्णय घेतील. पुणे जिल्ह्याबरोबरच इतरही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांबरोबर अनेक पक्ष येण्यासाठी इच्छुक आहेत. पुण्यामध्ये सुद्धा पवारसाहेबांची राष्ट्रवादी असू द्या किंवा स्वतः अजितदादांनी काँग्रेसशी सुद्धा बोलणी चालू केली आहे. तशा काही हालचाली सोलापूर जिल्ह्यात तुमच्याकडून पक्षाकडून किंवा जिल्हाध्यक्ष यांच्याकडून होणार आहेत का? तुम्ही सोबत कोणाला जिल्हा परिषदेत घेणार आहात का? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे युतीचे जे प्रश्न आहेत ते वरिष्ठ नेते जिल्हाध्यक्ष हे नक्कीच घेतील. परंतु माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या महानगरपालिकेचे ते प्रभारी आहेत शरदचंद्र पवार गटाचे. आणि त्यांनी पाठीमागच्या 2 दिवसामध्ये मी त्यांची बाईट बघितली आणि त्यांनी सांगितलं की अजितदादाच्या पक्षांकडून जर तशी ऑफर आली तर आम्ही त्यावर निर्णय घेऊ. तशा संदर्भात वरिष्ठ धैर्यशील मोहिते पाटील असतील, आमचे उमेशदादा असतील किंवा इथले जे जिल्ह्याचे स्थानिक नेते आहेत आणि आमचे नेतृत्व अजितदादा तटकरे साहेब यांच्याशी चर्चा झाली तर हे सहज होणं शक्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. भाजप पक्षाकडून अनेक दोन्ही पक्षाच्या महायुतीतल्या दोन्ही पक्षाच्या मित्र पक्षांचे अनेक पदाधिकारी फोडण्याचं काम सुरू आहे. यामध्ये सोलापूरमध्येही काही पदाधिकारी त्यांनी फोडून आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. तशा पद्धतीनं जे राजकारण सुरू आहे, जे पालकमंत्री जे राजकारण करत आहेत त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया असेल? यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये वातावरण झालेलं होतं तेच वातावरण आत्ताच्या नगर परिषद व नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये दिसून आलेलं आहे. आणि हे आता भाजपचे वरिष्ठ नक्कीच लक्षात घेतील. पदाधिकारी जरी फुटले तरी मतदार फुटत नाही आहे ही त्यांना ह्या नगरपालिकेच्या इलेक्शनमधून दिसून आलं असेल. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे सोबत येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्या व्यतिरिक्त ह्या निवडणुका ताकदीनं नक्कीच लढू. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 68 जागा आहेत, बऱ्याच पंचायत समिती गण आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी तुम्हाला करावं लागेल. कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते. तसेच सक्षम उमेदवार पक्षाकडे आहेत का? आज झालेल्या बैठकीमध्ये किती अर्ज गेलेले आहेत? तुमच्या पक्षाकडे मागणी किती झालेली आहे? मागणी आता तालुक्याने नाव नोंदणी बघितली नाही, परंतु प्रत्येक तालुक्यातून अर्ज गेलेले आहेत बऱ्यापैकी. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर विकास करायचा असेल तर आमच्या पक्षामध्ये उमेदवारीसाठी खूप इच्छुक आहेत. त्यांची नावं पक्ष नेतृत्व किंवा आम्ही आताच ते जाहीर करणार नाही. योग्य वेळी ते तुमच्यासमोर चित्र स्पष्ट होईल. सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका म्हणून माळशिरस तालुक्याकडे पाहिले जाते. माळशिरस तालुक्यात सगळ्यात जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण आहेत. यामध्ये तुम्हाला नगर परिषद अकलूजच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये राम सातपुते आणि जयकुमार गोरे यांचं आव्हान होतं, मोहिते पाटील घराण्याला आव्हान होतं.
पण मोहिते पाटील घराण्याने चांगला उमेदवार तिथं निवडून आणून नगराध्यक्ष केलेला आहे. तशा पद्धतीचं काय आव्हान असेल का तिथं राम सातपुतेच्या बाबतीत तुमची काय भूमिका असेल एक प्रवक्ता म्हणून? राम सातपुते हे तालुक्यात नौके आहेत माझ्या मते. त्यांच्या 2-3 इलेक्शन झालेत, परंतु ते सरकार आणि सत्तेच्या जीवावर काहीतरी करू इच्छित आहेत. परंतु जनतेने स्वीकारायला पाहिजे. जसं या मोहोळ तालुक्यामध्ये जनतेच्या मागे नेते चालत आहेत. जनता जिकडं निवडणूक घेऊन जाईल तिकडं नेते चालत आहेत. ते जर सातपुतेंच्या लक्षात आलं की माळशिरस तालुक्यातल्या जनतेचं काय म्हणणं आहे, तुम्ही वेगळ्या दिशेने चालला आणि जनता वेगळ्या दिशेने चालली तर त्यांना कधी यश येणार नाही आहे. त्यांना आपल्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही लोकशाही पद्धतीनं आणि संविधानिक पद्धतीनं इलेक्शन करा, आपल्या मागण्या मांडा. आणि आपण महायुतीतले पक्ष आहात, मोठे पक्ष आहात. सत्ताधारी किंवा मित्रपक्षांनासुद्धा कमी लेखण्याचं काम करू नका. येणाऱ्या काळात कसे कसे पत्ते पडत आहेत त्यामध्ये त्यांना कुणाचं आव्हान वाटतं सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या ह्या राष्ट्रवादी पक्षापुढे अजितदादांच्या पक्षापुढे कुणाचं आव्हान वाटतं? सगळ्यात जास्त आव्हान कुणाचं वाटतं? आम्हाला आव्हान कोणाचंच वाटत नाही आहे. सध्या आता भारतीय जनता पार्टीच आमच्या समोर आहे. पण इथं तुम्ही जर मोहोळच्या इलेक्शनमध्ये बघितलं असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचं असेल, अजितदादांच्या राष्ट्रवादीचं असेल, आम्ही एकत्रपणे निवडणुका या बऱ्यापैकी लढलेल्या आहेत. याचबरोबर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटसुद्धा आलेला आहे, जसं की मानच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी. आणि आता सोलापूरमध्ये जर चित्र आहे, जर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत आहेत. जर सोलापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर 100% हा राष्ट्रवादीचा सोलापूर बालेकिल्ला आहे. ते येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल.